मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे राजभवनावरती दाखल झालेले आहेत। या क्षणाची मोठी घडामोड आपण बघतोय। झारखंडमधनं हेमंत सोरेन हे राजभवनावरती दाखल झालेले आहेत। हेमंत सोरेन राजीनामा देण्यासाठी राजभवनावरती दाखल झाल्याची माहिती समोर येते। झारखंडमधनं समोर येणाऱ्या या मोठ्या घडामोडी आपण बघतोय। चंपाई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर येते। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईनवर आपल्या सोबत आहेत। शिवाजी, झारखंडमध्ये घडणाऱ्या वेगवान घडामोडी काय नेमकं सुरू आहे? ईडी कोणत्याही क्षणी हेमंत सोरेन यांना अटक करू शकते, मात्र आतापर्यंत मोदी सरकारच्या काळामध्ये असं झालेलं नाही किंवा मागच्या देखील काळामध्ये आपण जर पाहिलं तर लालू प्रसाद यादव यांनी सुतारा घोटाळ्यामध्ये त्यांना अटक होणार होती हे समजल्यानंतर त्यांनी अगोदर स्वतः राजीनामा दिला। त्याच्यानंतर राबडी देवी यांना मुख्यमंत्री केलं होतं। जयललिता यांच्या काळामध्ये देखील असंच पाहायला मिळालं होतं। त्यामुळं जेव्हा हेमंत सोरेन यांना याची जाणीव झाली की आपल्याला अटक केली जाऊ शकते, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, त्या अगोदर त्यांनी राजीनामा देण्याचं ठरवलेलं आहे आणि सध्या ते झारखंडच्या राजभवनला पोहोचलेले आहेत। ते राजीनामा देतील त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर झारखंडचे जे झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्व आमदार आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार यांनी त्यांच्याकडे असलेलं बहुमताची स्वतः राज्यपालांसमोर परेड केली, फिजिकल परेड म्हणतात ते त्यांनी केली। त्याच्यानंतर ते परत मागे आले। त्यानंतर स्वतः आता मुख्यमंत्री हे राजभवनावरती पोहोचलेले आहेत आणि ते थोड्याच वेळात राजीनामा देतील। त्यानंतर चंपई सोरेन हे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत असं सांगितलं जात होतं की हेमंत सोरेन हे त्यांच्याच घरामध्ये मुख्यमंत्र्यांचं पद ठेवतील। प्रादेशिक पक्षामध्ये सातत्याने हे पाहायला मिळतं, मात्र पहिल्यांदाच असं होतंय की त्यांनी बाहेर हे पद दिलेलं आहे आणि पक्ष मजबूतीने या ताकदीने याला समोर जाईल असं पाहायला मिळतंय। पण ज्या पद्धतीने जेव्हा ते जात होते राजभवनामध्ये पण त्यांनी हसत हसत माध्यमांना हात वर केलेला आहे, तर त्यांची पूर्णपणे स्ट्रॅटेजी ठरलेली आहे। मात्र त्यांनी ईडीने त्यांना अटक केली आहे की नाही, की त्यांच्या या राजीनाम्यानंतर अटक होईल हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही। मात्र जी माहिती साधारण समोर येत आहे त्यानुसार हेमंत सोरेन हे आता राजीनामा देतील आणि राजीनामा शिवाजी एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, आपण बघूयात। शिवाजी, आता या क्षणाला महत्वाची बातमी ही सुद्धा आहे की चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत, त्यांच्याविषयीची काय माहिती आहे? सोरेन को हम लोगों ने चुन लिया है। महामहिम राज्यपाल महोदय से निवेदन करने आए हैं कि उनको ओथ कराएं। चलिए आप पीछे चलिए, हो गया झारखंडमधनं या वेगाने घडणाऱ्या घडामोडी आपण बघतोय। कुठल्याही क्षणी हेमंत सोरेन यांना अटक होण्याची निर्माण झालेली शक्यता आणि त्या पार्श्वभूमीवरती आता हेमंत सोरेन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे राजभवनावरती दाखल झालेले आहेत आणि ते आपला राजीनामा देणार आहेत। हेमंत सोरेन या क्षणाला राजभवनावरती पोहोचलेले आहेत। शिवाजी काळे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात। शिवाजी, हेमंत सोरेन हे राजीनामा देणार आहेत आणि त्यानंतर चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत, त्यांच्याविषयीची काय माहिती आहे? चंपई सोरेन हे सध्या त्यांच्या कॅबिनेट मधले एक वरिष्ठ मंत्री आहेत। त्यांचं या अगोदर देखील शिबू सोरेन जेव्हा राजीनामा देणार होते या अगोदर देखील त्यांचं सातत्यानं नाव समोर आलं होतं, मात्र यांच्या संदर्भात त्यावेळेस शिक्कामोर्तब होऊ शकलं नव्हतं। मात्र आता ज्या पद्धतीने त्यांचं नाव समोर येत आहे त्यानुसार झारखंडचे नवीन सीएम म्हणून ते राहतील। त्यांना झारखंडचा टायगर म्हणून देखील ओळखलं जातं आणि मोठी म्हणजे स्वतः हेमंत सोरेन हे देखील त्यांचे पायाला स्पर्श करून पुढची कामं करत असतात, असे अनेक फोटो देखील समोर आले होते। मात्र सातत्याने त्यांचं नाव येत होतं, त्यामुळं त्यांना केलं जाईल की नाही याबद्दल शंका। बरोबर, त्यामुळे आता झारखंडमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, हेमंत सोरेन राजीनामा देतात का आणि त्यानंतर काय घडामोडी होतात, त्यांना अटक होते का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीसाठी।